हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि असायलाच पाहिजे. तर व्हिडिओची सुरुवात थोडी वेगळी झालेली आहे, कारण आज थोडं घाईत आहे. तर कशामुळे मी सांगते तुम्हाला. तर आज ना PNGमधून एक फोन आलेला. म्हणजे आम्ही PNGमध्ये BC वगैरे जी असते ना ती काढलेली होती, म्हणजे पर मंथला 5,000 द्यायचे असं. पण त्यापैकी ना आम्ही अगदी 6 हप्ते जे असतात, म्हणजे 6 महिन्याचे पैसे दिलेले होते 5-5 हजार असं. तर 30,000 त्यांच्याकडे जमा झालेले होते आणि बाकीचे 4 महिन्याचे जे म्हणजे हप्ते द्यायचे होते, म्हणजे मंथली जे असतं त्यांचं ते द्यायचं होतं, ते आम्ही विसरून गेलेलो होतो. त्यामुळे जे आहे ना त्यांचा फोन आलेला होता की तुम्ही जे आहे तुमचं म्हणजे मंथली जे आहे पेमेंट ते आलेलं नाही आमच्याकडे 4 महिन्याचं, आणि तुमची BC जी आहे ती एक्सपायर झालेली आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही लगेच या, आणि म्हणजे 1-2 दिवसानंतरही आलं तरी चालेल, पण लगेच आलं तर बरं होईल असं ते बोलले. आणि लगेच आम्ही निघतोय आता त्यांच्याकडे, कारण आहे ना म्हणजे वेळ झाली किंवा अगदी थोडा उशीर केला ना तर लगेच त्यांच्या डोक्यातूनही जाईल आणि माझ्या डोक्यातूनही ते निघून जाईल. त्यामुळे मी लगेच आता आम्ही जातोय तिथे. ही BCची जी ऑफर असते ना ती बऱ्यापैकी म्हणजे चांगली असते. जसं की आपण म्हणजे 10 महिन्याचे पैसे भरायचे आणि त्यानुसार आपल्याला त्यावर जे बेनिफिट मिळणार आहे, तर 75% जे आहे ते मेकिंग चार्जवर आपल्याला बेनिफिट मिळतं. तर त्यामुळे मी अशा प्रकारे जे आहे ते अशा म्हणजे 2-3 वर्षापासून हे रेग्युलर केलेलं आहे. अशा प्रकारे ना छोटी मोठी वस्तू का होईना पण ती होऊन जाते, आणि ज्या गोष्टी आहे, ज्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे त्या मागे पडून जातात. त्यामुळे आपली बचतही होते, कारण आपण मंथली पेमेंट करत असतो. तर असं आपण एकदम जाऊन अशी वस्तू आहे ती घेत असतो बऱ्यापैकी. पण असं असतं ना की आपण म्हणजे मंथली बचत करून त्या गोष्टी घेतोय, तर त्याचं जे महत्त्व असतं ना ते खूप जास्त असतं, की आपण तर कधीतरी विचारही करतो जी वस्तू घेतलेली आहे तिला बघून, यार ही मी ना अशा वेळेस घेतलेली आहे, किंवा हे असं असं करून मी घेतलेली आहे. तर त्या गोष्टीचं महत्त्व जे आहे ना ते खूप जास्त असतं. सो मी पटापट चुटूरपुटूर तयारी करून निघाली आहे आता, कारण ना यांचं ऑफिस आहे आणि अगदी आम्हाला 1 तासामध्ये जाऊन परत यायचं आहे. आणि जायचं मला जास्त दूर नाही आहे, ऑनमध्येच जायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे. लगेच जाऊन लगेच येऊ आम्ही शक्य ना ही जी पेमेंट मेथड असते ती अगदी शेड्यूल करून ठेवतो. पण यावेळेस काय झालं ना, यावर्षी ना खूप जास्त अशी गडबड आहे, म्हणजे सुरूच आहे गडबड. त्यामुळे ना बऱ्याच गोष्टी ज्या आहे आमच्याकडून विसरल्या जात आहे. त्यातली ही जी आहे ही एक गोष्ट आहे जी आमची विसरल्या गेलेली आहे, आणि त्यांचं बेनिफिट जे आहे ते मिळणार की नाही मिळणार ते गेल्यानंतर कळेल आम्हाला आता. आणि ऊन जे आहे ना बऱ्यापैकी चटकायला लागलेला आहे, म्हणजे उन्हाळा जो आहे तो बऱ्यापैकी वाटायला लागलेला आहे. तर DMart जे आहे येतेच आहे, त्यालाच बघून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. तर फायनली PNGमध्ये म्हणजे PNGचं जे बोर्ड आहे ते दिसलेलं आहे. तर जाऊया तिथे आणि बघू काय आहे. आता आपला लेडीज वर्ग जो आहे तो बऱ्यापैकी BC जे आहे ते लावत असतो. पण अशा प्रकारे ना अशा ठिकाणी जर BC लावत असाल आपण, म्हणजेच सोन्याचं दुकान असेल, सोनारांकडे जे असतं ना त्यांच्याकडे जर लावत असाल तर त्याचं बेनिफिट जे आहे ते बऱ्यापैकी मिळत असतं आपल्याला. कारण असं लावून जे आहे ना मंथली जे आहे आपण जातो एकमेकांकडे जाऊन भेटी वगैरे जे आहे त्या होत असतात, पण बेनिफिट आपल्याला मिळत नसतं. जे पैसे दिलेले आहे मंथली तेच पैसे आपल्याला परत मिळतात. पण अशा प्रकारे म्हणजे अशा ठिकाणी जर लावलं ना तर मेकिंग चार्ज वगैरे असतात ते बेनिफिट मिळतं. 1 मंथ जो असतो त्याचं बेनिफिट मिळतं. जर तो घ्यायचा असेल आपण तो घेऊ शकता, किंवा अशा प्रकारे मेकिंग चार्जवर आपण बेनिफिट घेऊ शकता. सो येस, फायनली आम्ही येथे पोहोचलेलो आहोत. पण मला माहिती नव्हतं हे शूट जे आहे ते करू देत आहे की नाही हे लोक PNGचे. पण मी ना हळूच एखादी क्लिप जी आहे ती घेत आली, तीच घेतलेली आहे आणि तेच तुम्हाला मी दाखवते. तर गुढीपाडवा असल्यामुळे ना यांच्याकडे गुढी वगैरे जी आहे ती खूप सुंदर होती. आणि हे बघा गणपती पण किती सुंदर आहे, गणपती बाप्पा मोरया. आता लेटेस्ट कलेक्शनमध्ये यांच्याकडे चांदीच्या वस्तू ज्या आहेत त्या खूप सुंदर कोरीव आणि रेखीव होत्या, दिसायलाच एकदम भारी दिसत होत्या. आणि हा बघा दगडूशेठ गणपती. सो फायनली मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलेलं आहे. आणि पेमेंट जे आहे आमचं मिस झाल्यामुळे ना थोडे जे ऑफर वगैरे जे आहे, म्हणजे जे आपल्याला बेनिफिट मिळणार आहे ते कमी मिळालेलं आहे. आणि जे घेतलेलं आहे, जी वस्तू घेतलेली आहे ती दाखवते मी तुम्हाला. इथला जो स्टाफ आहे खूप कॉपरेटिव्ह आहे, त्यांच्याकडून जितकं करता आलं त्यांनी करून दिलेलं आहे. मॅनेजर पण खूप चांगले होते, त्यांनी आम्हाला जे बेनिफिट द्यायचं होतं बऱ्यापैकी दिलेलं आहे. सो यस, सुंदर अशी ही ठुशी घेतलेली आहे, पारंपरिक महाराष्ट्रीयन साज. लिटरली मला खूप जास्त आवडली, बघताच घेतली ती मी. आणि ही 4 ग्रॅमची आहे. BCचे 30,000 होते, त्यात 3.6 म्हणजे 3.6 ग्रॅम येत होते. बाकीचे पैसे टाकून एक इच्छा पूर्ण केली. विशलिस्टमधली एक वस्तूला टिक केलं. आणि बघा किती दिसायलाच किती सुंदर दिसते, एकदम भारी ना. आणि याचा जो म्हणजे जे स्टोन आहे ते 700 रुपयाचं होतं, त्यातच इन्क्लूड आहे. म्हणजे इतकं छोटंसं जे स्टोन आहे ते 700 रुपयाचं आहे. आपल्याला हे पारंपरिक महाराष्ट्रीयन साज जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.